गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन बाबूलाल झंवर, नेत्रतज्ज्ञ आय सर्जन. गेली 50 वर्षे पुण्यात प्रॅक्टिस व सामाजिक नेत्रसेवेच्या क्षेत्रात काम करीत आहे. मी मूळचा राष्ट्रीय दर्जाचा खो खो व वेटलिफ्टिंगमधील सुवर्ण पदकांचा मानकरी आहे. मला महाराष्ट्र शासनाच्या खो खोमधील प्रथम राज्य पुरस्कार 1971 साली मिळाला आहे. डॉक्टर विनोद शहा हे माझ्या नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून सहकारी आहेत. त्यांचे जनसेवा प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून मी त्यांची नेत्र शिबिरे आयोजित केली आहेत. त्यांनी मला वृद्धावस्थेतील दृष्टी व डोळा यासंबंधी मार्गदर्शन करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी मी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान या संस्थेची थोडीशी माहिती सांगतो. या संस्थेची स्थापना 1978 साली डॉक्टर सतीश देसाई यांच्या सहकार्याने आम्ही सुरू केली आणि सुरुवातीला सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटल बेसमध्ये करायचं आम्ही ठरवलं. त्यापूर्वी ते शाळांमध्ये होत होती, ती सेफ नव्हती, म्हणून मी हे सुरू केलं आणि त्याच्याद्वारे आम्ही 1978 ते 2005पर्यंत दर महिन्याला एक असे 250 शिबिरं यशस्वीरित्या पार केली आहेत. आत्तापर्यंत आम्ही एकूण 1100च्या वर शिबिरं आयोजित केली आहेत आणि हे काम आता सध्या आम्ही गेली 35 वर्ष मोतीबिंदूवरून आता तिरडेपणाच्या शस्त्रक्रियावर शिफ्ट झालो आहोत आणि त्यामध्ये गेली 35 वर्ष 193 शस्त्रक्रिया शिबिरे महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांमधून आम्ही केलेली आहेत. हे काम आजही चालू आहे. या निमित्ताने आमचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. त्या कामाकरता आम्हाला 25चे वर पुरस्कारही मिळालेले आहेत. तिरडेपणाच्या शस्त्रक्रियाची 192 शिबिरं झालेली आहे. 193 शिबिर घोडनदीला म्हणजे तुमच्या शिरूरला आता पुढच्या महिन्यात होत आहे. असो, विनोद शहा माझ्या नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून सहकारी आहेत. त्यांचे जनसेवा प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून मी त्यांची नेत्र शिबिरे आयोजित केली आहेत. त्यांनी मला वृद्धावस्थेतील दृष्टी व डोळा यासंबंधी मार्गदर्शन करण्यास सांगितलं आहे. सर्वप्रथम मला नमूद करावे वाटते की वृद्धापकाळातील सर्व आजारांमध्ये डोळा व दृष्टी या आजाराला सर्वात जास्त महत्त्व आहे. कारण दृष्टी आहे तर सृष्टी आहे. इतर कोणतेही आजार असताना दृष्टी चांगली राहिली तर अंथरुणात असूनही वाचन, टी व्ही, मोबाईल, संगणकाचा वापर करून वेळ चांगला घालवता येतो. त्यामुळे दृष्टी चांगली राहावी याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि ते प्रथमपासून लक्ष दिलं पाहिजे. वार्धक्यात सर्वसाधारणपणे चष्म्याचा नंबर लागणे, मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे रेटाना म्हणजे आंतरपटलावर सूक्ष्म रक्तस्राव होणे, ARMD म्हणजे वयानुसार एअर रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, हे आंतरपटलावर पेशींचा नाश होतो. हे मोठे आजार होऊ शकतात. यातील मोतीबिंदू हा आजार 50 वयापासून 70 वयापर्यंतच्या बहुतेकांना
अटळ असतो. हल्लीच्या धावपळीच्या संगणक प्रणाली जीवनात दृष्टी अचूक व सुखकर असणे जरूरच आहे. थोडा जरी मोतीबिंदू आला तर दैनंदिनी बिघडते. त्यामुळे रात्रीच्या वाहनांचा लाईट ग्लेअर होतो, चष्मा लागत नाही आणि अशा तक्रारी आल्यावर नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून लवकरात लवकर ऑपरेशन करून घेणे जरूर असते. आधुनिक फेको तंत्रामुळे सुरक्षित व सुखद झाले आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागत नाही. फेको मशीन असल्यामुळे ती लवकरही करता येते. पूर्वीसारखे मोतीबिंदू पूर्ण फेकायच पाहिजे असे जरूर नाही आणि 8 दिवसामध्ये दोन्ही डोळ्याच्या शस्त्रक्रिया करून पुन्हा नैसर्गिक दृष्टी प्राप्त होते. याची यशस्वी जवळजवळ 100% आहे. असं असताना कारण नसताना ही शस्त्रक्रिया लांबवणे म्हणजे गुंतागुंतीस निमंत्रण देणे आहे. मोतीबिंदूबरोबर वयानुरूप काचबिंदू, रेटायनाचे आजार, मधुमेहाचे दुष्परिणामांचे असू शकतात. त्यामुळे लवकर तपासणी केल्यास त्यावरही उपचार पूर्वीच करता येतात, हे लक्षात ठेवावे. क्वचित प्रसंगी मोतीबिंदू काचबिंदू यांचे एकत्र ऑपरेशनही करावे लागते. मोतीबिंदूसाठी औषध नाही हे लक्षात ठेवावे. शस्त्रक्रिया नेत्रमणी रोपणची शस्त्रक्रिया ही एक हमखास यशस्वी उपचार आहे हे लक्षात ठेवावे. दुसरं आता काचबिंदूबद्दल आपण बघूया, ज्याला ग्लाकोमा म्हणतात किंवा कालामोती म्हणतात. हा चोर पावलाने शिरणारा आजार आहे. नेमकी लक्षणे सांगता येत नसल्याने त्याचे निदान उशिरा झाल्याने गेलेली दृष्टी परत येऊ शकत नाही. डोळ्याचे प्रेशर वाढल्याने हळूहळू डोळ्याच्या शिरेच्या धाग्यांचा नाश होतो. म्हणून 40 वर्षावरील सर्वांनी काचबिंदूसाठी नेत्रतज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. म्हणजे लवकर निदान झाले तर डोळ्यात औषधे टाकून जवळजवळ आयुष्यभर ही औषध आटोक्यात ठेवता येतो. जुन्या आजारांमध्ये विशेषतः संधिवात, कातडीची ॲलर्जी, मानसिक आजार, स्टेरॉइडचा उपयोग यामुळे काचबिंदू होऊ शकतो हे लक्षात ठेवावे. अशा रुग्णांनी आपल्या काचबिंदूसाठी तपासण्या करून घ्याव्यात. आता तिसरा महत्त्वाचा आजार या वयातला म्हणजे मधुमेह. आपल्याला माहिती आहे मधुमेहाचं प्रमाण फारच वाढलेले आहे. त्याचे अंतःपटलावर सूक्ष्म रक्तवाहिन्यातून रक्तस्राव होऊन दृष्टी जाते. त्याला डायबेटिक रेटानोपॅथी असं म्हणतात आणि त्यामुळे जर दुर्लक्ष झालं तर कायमचं अंधत्व येऊ शकतं. विशेषतः 20 वर्षावरील व तरुण वयातील रुग्णांवर हे परिणाम जास्त प्रमाणात दिसू लागतात. दरवर्षी या रुग्णांनी तज्ज्ञांकडून रेटानाची तपासणी करणे व लवकर लेझर किरणाने उपचार घेतल्यास उपचार होऊ शकतात. नाहीतर आत डोळ्यात महागडी इंजेक्शन द्यावी लागतात किंवा डोळ्यातली आतली जेली काढून एक अवघड ऑपरेशन करावे लागते. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होण्यापूर्वी हे होणे अत्यंत जरूरीचं आहे हे लक्षात ठेवावे. 20 वर्ष ज्यांचा डायबिटीस आहे अशांनी दर 6 महिन्यांनी आपला रेटाना चेक करून घेणं जरुरीचं आहे. चौथा आजार म्हणजे गेल्या दशकापासून ARMD म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन या दुर्दैवी आजाराचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यामध्ये रेटानावरील मध्यभागाला म्हणजे ज्याला मॅक्युला फोविया म्हणतात, अतिशय संवेदनशील पेशी इथे असतात. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं या पेशींचा आपोआप नाश होऊ लागतो आणि महत्त्वाची मधली दृष्टी जाते. दुर्दैवाने या आजाराला अचूक उपचार नाहीत, परंतु त्याचे लवकर निदान झाले तर लेझर किरणाने आजाराची प्रगती रोखता येते. अतिशय वयस्क लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण प्रकृती बरी असून हे रुग्ण अंध होतात. हे दुर्दैव होय. लो विजन एड्सचे सुरुवातीच्या काही काळामध्ये थोडीफार त्याची मदत होऊ शकते. नेत्रमणी रोपण केलेल्या रुग्णांना वर्षातून एकदा डोळे पुनर्तपासणी करून घ्यायच पाहिजे. त्यावेळेस नेत्रमणीवर धुराळा बसलेला असतो तो लेझर किरणाने साफ करता येतो हेही लक्षात ठेवावे. या मोठ्या आजारांमधील शिवाय 30 ते 40% रुग्णांना
डोळे कोरडे पडण्याची तक्रार येते. दृष्टी चांगली असून समाधानकारक नसते. खुपणे, टोचणे, खाज येणे, चिकट पाणी येणे अशा कोरडेपणाच्या तक्रारी येऊ लागतात. वयामुळे ओलावा होणाऱ्या अश्रूच्या ग्रंथी सुकू लागतात व अश्रूचे प्रमाण किंवा दर्जा बदलला जातो आणि या तक्रारी येतात. त्यातच औषधांचा अतिवापर, स्टेरॉइडचा वापर, लाली घालवण्यासाठी किंवा गारवा आणणारी औषधे ज्याला आम्ही डिकंजेस्टंट म्हणतो, त्याच्यानंतर घरगुती उपचार, इतर पतीमधील जाहिरातीतील औषधे यामुळे हे होऊ शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने लुब्रिकंट किंवा कृत्रिम अश्रूची औषधे वापरावी लागतात, हे लक्षात ठेवावे. काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स द्यावा असं मला वाटतं. एक म्हणजे चष्म्याच्या दुकानातून चष्मा घेण्याऐवजी तज्ज्ञांकडून अंतर्बाह्य संपूर्ण तपासणी करून चष्मे घ्यावेत, म्हणजे काही सुरू झालेल्या आजारांचे पण माहिती मिळू शकते. ओव्हर द काउंटर म्हणजे काउंटरवर जाऊन डायरेक्ट केमिस्टकडून जी औषधे घेतली जातात ती वापरू नये, कारण त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नसतात. तसेच जाहिरातीतील औषधे ही हानिकारक ठरू शकतात. घरगुती जे उपचार असतात तेही करू नये, म्हणजे लोणी, तूप, मध अशा ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये नुकसान असेल, त्यातून बुरशी किंवा व्हायरसचे आजार होऊ शकतात. मोबाईलला स्क्रीन टाईम कमी असावा, त्यामुळे पडद्याच्या आजाराचे प्रमाण वयस्कामध्ये वाढल्याचे रिपोर्ट येऊ लागलेत. वयस्काला कंटिन्युअस त्या भागावर काम करतात आणि तिथे मग वयाप्रमाणे लवकर परिणाम होतात असं आता माहितीत येतं आहे. इतर शारीरिक जुने आजार असणाऱ्यांनी डोळ्यावरील परिणामासाठी तपासणी करून घ्यावी, कारण त्या आजाराचे डोळ्यावरही परिणाम असू शकतात आणि ते तपासाशिवाय कळत नाही. गार पाण्याने डोळे 3-4 वेळा धुणे, थंड पाण्याच्या ओल्या पट्ट्या डोळ्यावर लावणे, दिवसातून 2-3 लिटरपर्यंत पाणी पिण्याचा प्रयत्न करणे, संध्याकाळी गच्चीमधून लांबचे डोंगर पाहणे, रात्री आकाशातील तारे पाहणे, दोन्ही डोळ्यांच्या सर्वांगीण हालचाली कराव्यात, लांब जवळ बघणे, हाताच्या बोटाजवळ आणि बाहेर दूरवर आणि हे व्यायाम उपयुक्त ठरतात. डोळ्यावर अलगद दाबून डोळ्यास विश्रांती देणे हे तात्पुरत्या आरामासाठी खूप चांगलं आहे. संगणकावर काम करणाऱ्यांसाठी 20-20-20चा नियम पाळावा, म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 फुटावर 20 सेकंद पाहायचं, म्हणजे संगणकाची दृष्टी लांब न्यायची. हे जर केलं, अगदी 20 नाही तर थोड्या वेळाने जरी केलं तरी संगणकाच्या ताणापासून मुक्ती घेता येते.